नमस्कार, कल्याणीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण थंडीमध्ये छान पोट भरेल आणि पौष्टिक असा कमी वेळात तयार होणारा नाश्ता बनवणार आहोत। छान असे चटपटीत टोमॅटो ऑमलेट बनवत आहोत। चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। टोमॅटो ऑमलेट बनवण्यासाठी इथं मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो छान असे पिकलेले घेतलेले आहेत। त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। टोमॅटो, मिरची, जिरे, आलं, लसूण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण छान असं हे बारीक वाटून घेणार आहोत। खूप जास्त फाईन पेस्ट नाही, पण थोडंसं जाडसर चालेल, पण अगदी व्यवस्थित असं हे वाटून घ्यायचं आहे। खूप जास्त मोठं ठेवायचं नाही। इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। आता हे वाटून घेतलेलं सगळं साहित्य एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच एक अर्धी वाटी पाणी मी घातलेलं आहे आणि ते देखील यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण 1 वाटी भरून असं बेसनचे पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये पाव वाटी आपण तांदळाचे पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठाऐवजी बारीक रवा वापरला तरीही चालेल, म्हणजे ऑमलेट छान असे क्रिस्पी तयार होतात। आता त्यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण 1 पाव चमचा थोडासा ओवा घातलेला आहे, छान क्रश करून घालायचा आहे। आता परत एकदा छान असं मिक्स करून घेऊयात। इथं तुम्ही पाहू शकता छान असं हे मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये अगदी गरजेनुसार पाणी घालायचं आहे, खूप जास्त पातळ असं करायचं नाही। टोमॅटोमध्ये पाणी असतं आणि आपण अगदी थोडं अर्धी वाटी पाणी यामध्ये आधी घातलेलं आहे, त्यामुळे पीठ छान असं सरसरीत होईपर्यंत यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे। आता यामध्ये परत 1 वाटीभर आपण पाणी घातलेलं आहे आणि छान असं हे पीठ मिक्स करून घेऊया। आता यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही, पाणी घालून हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथं पहा अशा प्रकारे हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। यामध्ये आता अजिबात जास्त पाणी घालायचं नाही। आपण 1-1.5 वाटी पाणी यामध्ये वापरलेलं आहे आणि ते पुरेसं आहे। आता हे पीठ छान तयार झालेलं आहे। आता आपण याचे छान असे ऑमलेट तयार करूयात। आता ऑमलेट करण्यासाठी इथं पॅन ठेवलेला आहे। पॅन छान असा गरम झाला की त्यामध्ये 1 अर्धा चमचा तेल आपण छान असं पसरवून घ्यायचं आहे। पॅनला छान असं ऑइलिंग करून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण छान असे ऑमलेट घालूयात। इथं तुम्ही पाहू शकता पीठ सहज असं पडतंय, अशा पद्धतीचं पीठ तयार करायचं आणि छान असं हे पीठ असं पॅनमध्ये छान पसरवून घ्यायचं आहे। आता यावर थोडेसे तीळ टाकूयात, अगदी आवडीनुसार, जर आवडत असतील तरच टाकायचे, नाहीतर नाही टाकले तरी चालेल। 1 ते 1.5 मिनिटांनी वरचं पीठ छान असं सुकलेलं आहे। आता आपण यावर थोडंसं तेल पसरूया, कढईने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि हे ऑमलेट पलटून घेऊयात। इथं पहा किती छान सुंदर असा रंग आलेला आहे। अशा पद्धतीने 2 मिनिटे ही बाजू देखील आपण छान अशी भाजून घ्यायची आहे। या बाजूने देखील आपण छान असं ऑमलेट भाजून घेतलेलं आहे। छान खमंग खरपूस असं ऑमलेट आपण भाजून घेतलेलं आहे। इथं तुम्ही पाहू शकता सुंदर रंग देखील आलेला आहे आणि सुगंध देखील खूप छान असा येत आहे। अशा पद्धतीने अगदी कमी वेळात छान सुंदर चवीला भन्नाट असे टोमॅटोचे ऑमलेट तयार झालेले आहेत। नक्की एक वेळ ट्राय करून पहा। असे छान गरमागरम टोमॅटोचे ऑमलेट एखाद्या चटणीसोबत, केचपसोबत नक्की छान असे सर्व्ह करा। अशा प्रकारे अगदी कमी वेळात नाश्त्यासाठी मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी एक छान असा पर्याय आहे। अतिशय पौष्टिक आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू नवीन एका रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।